नमस्कार. पौराणिक कथेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भोगीच्या सणाचे महत्त्व. भोगीचे सण म्हणजे संक्रांतीच्या जे आदल्या दिवशी येतं त्याला भोगीचं सण म्हणतात. आता आपण त्याचं महत्त्व जाणून घेऊया. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या दिवस म्हणजेच भोगी. भोगी मार्गशीर्ष महिन्यात येतो. हा सण तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भोगी सणात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळीच नावे आहेत. भोगी आणि मकर संक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत. पण भोगी या शब्दाचा शब्दांश अर्थ काय आहे बऱ्याच जणांना माहिती नाही. चला तर जाणून घेऊया. भोगीचा अर्थ आणि त्याचे महत्त्व. इंग्रजी महिन्यातनं वर्षाच्या पहिल्या महिन्यात येणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो. भोगी या शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोग घेणारा. भोगी हा उपभोगाचा सण होय असे मानले जाते. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया अभ्यंग स्नान करून घर तसेच घरातल्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छ करून घराच्या अंगणाभोवती रांगोळी काढतात. तसेच घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. तर या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकायची पद्धत आहे. यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही असे म्हटले जाते. या दिवस भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी मुली माहेरी येतात असे म्हटले जाते. डिसेंबर महिना संपला असला तरी या दिवसात थंडी बऱ्याचपैकी असते. प्रामुख्याने या हंगामामध्ये शेतातील पीक भरलेले असल्याने बाजारात मुबलक ताज्या भाज्या उपलब्ध असतात. या हंगामामध्ये मटार, गाजर, वांगी, तीळ आदी पीक विपुल प्रमाणात तयार होते. सोबतच हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवरची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झालेली असते. या दिवशी शेतकरी या सर्व भाज्यांचा वापर करून भोगीची भाजी करतात. बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्ण गुणधर्माने पदार्थ आहेत. थंडीच्या काळात शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी भोगीच्या दिवशी या पदार्थांचा जेवणात विशेष समावेश केला जातो. विशेष करून तीळ लावलेले बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असे खास भोगीचे बेत करण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे भोगीची भाजी अतिशय चवदार. ही भाजी सर्वत्र केली जाते, मात्र ती करण्याची पद्धत वेगवेगळी असते. भोगीची भाजी तिळकूट घालून केली जाते. विशेषत्वाने मुगाच्या डाळीची खिचडी ही या दिवशी केली जाते. या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागते असे म्हटले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा सण महत्त्वाचा असून हा सण बऱ्याच व्यक्ती साजरा देखील करतात. तर तुम्हाला ही म्हणजे महत्त्वाची माहिती आवडली का? भोगीची माहिती आवडली का? आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये